हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर चला आता इव्हनिंगच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे। म्हणजेच की आपलं जे काही इव्हनिंगचं रुटीन आहे ते चहा दूध मुलांचं याच्यापासूनच सुरू होते। 5च्या जवळपास माझे इव्हनिंगचं रुटीन सुरू होते। खूप दिवस झाले म्हटलं आपण व्हिडिओ टाकलेला नाही आहे, इव्हनिंगचा असू दे किंवा मॉर्निंगचा असू द्या, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत आज हा व्लॉग जो आहे तो मी शेअर करते। तर हा जो व्लॉग आहे ना तो 8 दिवसाच्या पूर्वीचा आहे। मध्यामध्ये म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये सोमवार मंगळवार आणि बुधवार 3 दिवस मला बरं नव्हतं। मग बुधवारी माझा दवाखाना झाला आणि त्याच्यानंतर गुरुवारची पूजा केली आणि मग गुरुवारच्या संध्याकाळी रिदूला ते जी बांगडी वगैरे रुतली, मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच पडलं असेल। तर त्याच्यामध्ये 2-4 दिवस गेले म्हणून हा जो व्लॉग आहे तो तसाच राहून गेला। आता इथे चहा वगैरे घेणं झालं आणि हे ना बाजाराला गेले। तेवढ्या वेळात म्हटलं चहा उकळतपर्यंत तुम्ही मला बेलपत्र जे आहे ते आणून द्या, कारण की बाजाराचा दिवस म्हटलं की ते भाज्यांचं पूर्णपणे निवडून ठेवा आणि मग परत आता नळ पण येणार, तर संध्याकाळची कामंही माझी बाकी होते, त्यामुळे यांना न मी बेलपत्र आणून मागितले आणि ते आता निवांत बसून मी तोडत आहे। म्हणजे मला जर आणायला जायचं म्हटलं तर अर्धा ते पाऊण तास हा सहजच चालला जातो आणि यांनी आणून दिलं म्हटल्यावर 10 मिनिटात ते काम होऊन जाते। आणि रिदूसुद्धा झोपलेला होता, त्यामुळे म्हटलं चला तुम्हीच आणून द्या। मग माझा ना वेळ खूप वाचलेला होता, इकडे नळ यायला अजून बराच वेळ बाकी होता, म्हणून ना मी जे काही कपडे आहे ते लावायला गेली, जे धुतलेले कपडे असतात ना ते। पण त्यावेळेस ना मला असं वाटलं की आज रविवार आहे आणि आज आपण एकही एक्स्ट्राचं काम केलं नाही, आणि जर एक्स्ट्राचं काम नाही केलं ना तर सुट्टीचा दिवस पूर्ण सुट्टीत गेल्यासारखा वाटत नाही। तसं तर भाजीपाला लावणं तोडणं पूर्ण निवडून ठेवणं ह्या गोष्टी एक्स्ट्रामध्येच जाते, पण असं जर एखादी एक्स्ट्राचं काम जिकडे कुठे जर टीव्हीवर वगैरे खराब झालेलं असेल, कोणतं एखादी भांडे वगैरे जास्तीचे घासायचं असेल, त्या गोष्टी मी रविवारी दिवशी शक्यतो करून ठेवते। तर ती गोष्ट माझ्याकडून आज झाली नव्हती, म्हणून मी हे जे कपडे आहेत ते घेतले घड्या करून ठेवायसाठी। तर खूप असे विस्कटलेले होते। तसं बघितलं तर सगळ्यांचे कपडे जागच्या जागी असते, पण काही गोष्टी अशा होतात कधी कधी खूप घाई गडबड असते, त्यावेळेस ना आपण तसेच्या तसे ते कोंबून ठेवतो आणि मग खूप सारा असा पसारा झाल्यासारखा होते। बघू शकता तुम्ही, मी ते बास्केटमधून काढल्यावरही ते घड्या करून आहे, पण ते खालचे वर जेव्हा होते ना तेव्हा पूर्णपणे विस्कटल्यासारखे होते। आणि आपण जर या गोष्टीला 5 मिनटं 10 मिनटं असं देत गेलं तर आपलंही घर छान टॉपटीप दिसते आणि त्याचबरोबर वेळेत आपली वस्तूही दिसते आणि छानही राहते या हिशोबाने। आणि मग मला आता ती सवय झाली आहे, एक व्लॉग थ्रू म्हणा किंवा मग व्लॉगच्याही आधी माझं जे काही काम होतं ना कपड्यांच्या घड्या घालून ठेवायचं ते अशाच पद्धतीने होतं। तर आता मी रिदूच्या वगैरे कपड्यांच्या ज्या आहे त्या घड्या घालून घेते आणि याच दरम्यान नळसुद्धा आलेले होते। आणि नळ आल्यावर कसं होते की पहिले भांडे वगैरे घासावं लागते आणि पाणीसुद्धा पहिले भरावं लागते, कारण की नळाचं असं आहे पावसाळा असू दे हिवाळा असू दे किंवा उन्हाळा असू दे, कधी कधी एखाद्या दिवशी जर गॅप पडली तर आपल्याकडे स्टोरेज जास्त नाही आहे पाणी साठवायसाठी, आणि वरती जे सिंटॅक्स वगैरे आहे ते लिमिटेड आहे। 1 दिवस 1.5 दिवस पुरते आणि मग अर्ध्या दिवसापासून दुसऱ्या दिवशीपासून पूर्णपणे शॉर्टेज जो आहे तो पाण्याचा सुरू होऊन जाते, कारण खूप आतुरतेने त्या गोष्टीची वाट बघावी लागते की कधी नळ येईल आणि कधी आपलं जे पाण्याचं पूर्ण सिंटॅक्स आहे ड्राम वगैरे आहे ते भरून जाईल। म्हणून मी काय करते, जसे नळ आले तसेच पटकन भांडे वगैरे घासून घेते, कारण की मग सिंटॅक्स जी आहे ती भरलीच्या भरली राहते। पिण्याचं पाणी पण जे एक्स्ट्राचं आहे ते बॉटल्समध्ये वगैरे भरून घेते जेवणाच्या वेळेस लागते तसं, आणि मग तेव्हाच्या तेव्हा आरोसुद्धा तो पूर्णपणे भरून राहते। असं केलं तर मला ना 2 दिवस पाण्याची टंचाई भासत नाही। म्हणजे एखादी दिवशी जर नळ आले नाही आणि हे सुद्धा घरी नसले की मग अजिबातच जे काही लोड असते ना पाण्याचं, पाणी नाही या घरी वापर कशी करू कामं कसे करू या गोष्टीचं टेन्शनच राहत नाही। तर मी आता पहिले भांडे घासून घेतले, कपडे आहे तसे तिकडे तसेच होते आणि रिदू झोपला असल्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं। त्याला थोडीशी सर्दी होती त्यामुळे तो झोपून होता आणि मग त्याचं सर्दीचं ते तापामध्ये रूपांतर आणि लागल्यामुळे ते थोडंसं पेन ह्या त्या गोष्टी चालूच होत्या। म्हणजे मागचा जो आठवडा आहे तो पूर्ण दुखण्यामध्ये दवाखान्यामध्येच आमचा गेलेला आहे। तर इथे आता सगळे काही कपडे जे आहे ते मी घड्या घालून ठेवून दिले, राहिलेले जे काही बाकी होते ते। आणि आता त्यानंतरनं खूप असं जे बास्केटमधून असते ना 1-2 असं रेतीचे कणं वगैरे खूप निघाल्यासारखे वाटत होते, कारण की वरती जे आहे त्या टीना आहे आणि त्याच्यावर प्लाय असं असल्यामुळे काय होते, एखादी जोराचा वारा वगैरे आला की ते गडल्यासारखं होते आणि मग त्या बास्केटीचे छिद्र छोटे छोटे असल्यामुळे कसं
त्यामध्ये जाऊन बसते आणि त्या बास्केटी मी डायरेक्ट बेडवर टाकलेल्या होत्या, पूर्ण कपडे वगैरे मुलांचे. तर त्याच्यामुळे ना बेडशीट 2 टाईम आता मला झटकावी लागली. नाही तर इथे कोणी राहत नाही जास्त आणि राहिलं तरी तेवढी काही खराब होत नाही, म्हणून ती झटकून परत व्यवस्थित करून घेतली. आता इथलं सगळं संपलं आणि आता एवढ्या दरम्यानच भाजीपाला जो आहे तो आणलेला होता यांनी. थोडासा आधीच आणला, पण मी बाकीचं जे काही काम आहे ते पहिले आटपून घेतलं. आणि रिदू बघा मला मदत करतो. त्याला म्हणजे आता कसं स्कूलमध्ये आहे तर व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस तर झालेल्याच आहे की कोणत्या गोष्टी काय आहे. तर त्याला जर सांगितलं ना ही पिंक टोपली आहे त्याच्यामध्ये तू ओनियन काढ, तो बरोबर त्याच्यामध्ये ते ओनियन काढून ठेवतो. एखादी टोपली दिली किंवा एखादं कटोरं दिलं तर या पॉटमध्ये तू हे लेडी फिंगर काढून ठेव, तर तो बरोबर तेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडून ठेवतो. आणि त्याला आता बऱ्यापैकी समजायला लागलेला आहे आणि 3 वर्षापर्यंत या गोष्टी मुलांना समजतेच. तर आता भाजीपाल्यांचं जर झालं तर आमच्या घरी असं असते कधी कधी की रविवारी हे जर नसले तर अजिबातच जो आठवडी बाजार असतो ना तो आमच्या घरी आणतच नाही. किंवा जायचं असेल यांना सॅटर्डेला तर शुक्रवारच्या रात्रीच भाजीपाला जास्त प्रमाणात घेऊन येतो. किंवा मग तिकडून जर ते मंगळवारी बुधवारी असे आले तर मग त्या आल्याबरोबर भाजीपाला घेऊन येते. किंवा मग अदामधात लागलं तर दारावरून मी आणते किंवा मग बाकीचं इकडून तिकडून पण मी घेऊन येत असते लागलं तसं. पण बाजाराला मी लांब जात नाही, कारण बाजारात जायचं म्हटलं तर 1-1.5 तास जातो आणि मुलं छोटे असल्यामुळे त्यांना घरी एकदम तेवढा वेळ ठेवणं व्यवस्थित वाटत नाही. आणि ती वेळ असते बिलकुल मुलांची खेळण्याची, त्यामुळे मुलांचं खेळता खेळता काय होईल काय नाही याची काही गॅरंटी नाही, म्हणून मी एकटं त्यांना सोडतच नाही. असेल त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करून घेते किंवा नसेल तरी मग असं पूर्णपणे ते जे भाजीपाला वगैरे आहे तो मी पुरवून घेते आणि 2-3 दिवस कसे तरी ॲडजस्ट करते. तर आता या हप्त्यातनं 2 आठवड्यानंतर बाजार आलेला होता. आता परत संडे होऊन गेला तेव्हा परत भाजीपाला आणला. पण असं कधी ॲडजस्ट जे आहे ते करावं लागते की मागे पुढे 1-2 दिवस कधी आधीच आणून ठेवायचा किंवा मग नंतर आणायचं असंही होते. तर भाजीपाला ज्यावेळेस आणतो ना आठवडे बाजारातून त्यावेळेस सगळ्या गोष्टी योग्य दरात मिळते आणि छानही मिळते, एकदम फ्रेश राहते, कुठेच खराब राहत नाही आणि काहीच नाही. तर आता सगळं मी निवडून ठेवलेलं आहे, फक्त ते मोडायचं बाकी आहे. कारण की जेव्हा आपण पूर्णपणे टोपल्यांमध्ये असं काढून घेतो ना किंवा पॉटमध्ये तेव्हा पूर्ण कचरा जो आहे तो क्लीन होऊन जातो आणि बाकीचं जे ठळक राहते ते निवडायचं बाकी राहते. आता वेळ मिळाला तर मी दिवसावरच करते किंवा मग ज्या दिवशी भाजी बनवायची असेल त्या दिवशी किंवा रात्री असं जसं वेळ मिळेल तसं मी करून ठेवून देते. कारण की पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे होऊन जायच्या जेव्हा रिदू छोटासा होता. पण आता रिदूचं पण बघावं लागते, स्मितूचा पण अभ्यास आता वाढत चाललेला आहे त्याचंही बघावं लागते. त्यामुळे जसं वेळ मिळेल तसं मी भाज्यांचं नियोजन करते. पहिले जो व्हिडिओ वगैरे टाकलेला होता ना खूप छान प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये. तर जसं जमेल तसं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या मी करत जाते. तर आता इथे भाजीपाला लावण्यामध्ये माझा बराच वेळ चालला गेलेला होता आणि मुलांना भुका लागलेला होता. त्यामुळे ना एका साईडला मी झटपट जी आहे ती मॅगी दोघांनाही बनवून दिलेली होती. आणि कितीही छोटा असेल मोठा असेल तरीही सगळ्यांच्या घरी या गोष्टी चालतच असेल की दोन्ही प्लेटमध्ये समांतर पाहिजे. ते बघू शकता आता तुम्ही समोर, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की एकामेकांच्या प्लेटमध्ये कशा ते दोघे बघतात. तर आणि दोन्ही प्लेटमध्ये जर सेम नसेल तर त्याची मला पाहिजे आणि याची तुला पाहिजे असं त्या दोघांची भांडणं तिथंच चालू होऊन जाते. त्यामुळे मी पहिलेच ना दोन्ही प्लेटमध्ये सेम ठेवून देते आणि मग त्यांचं भांडण होण्याचं जे काही आहे ते कारण राहतच नाही शिल्लक. तर आता इथे दोघांनाही मी नेऊन दिली आणि रिदूचं तर चाललेलं होतं की प्लेटकडे लक्ष देणं. स्मितूचं तेवढं नाही आहे, तो थोडंसं मॅच्युअर्ड आहे, समजून घेते ठीक आहे मम्मी, कारण तो शेवटीपर्यंत रिदू काही तेवढं संपवत नाही आणि मग ते स्मितूकडे ढकलल्या जाते. तर त्याला माहिती आहे की यांनी जर नाही खाल्लं तर ते मग प्लेट जे आहे ते माझ्याकडे येईल किंवा मम्मीकडे जाईल. पण ते दोघांचं ना असं असते की नाही मला हे पाहिजे ते पाहिजे चला. तर आता हे दोघं मॅगी एन्जॉय करते आणि आता मी पण स्वयंपाकाचं बघते, कारण की स्वयंपाक बाकी होता आणि यांची ना ड्युटी चालूच होती. हे ड्युटीवरून परत येणार तोपर्यंत यांचं खाऊन पिऊन तर हे मोकळे राहणार, पण स्वयंपाक अजूनही व्हायचा आहे.